गाईज भरपूर दिवसापासून व्लॉग अपलोड झाला नाही आपला. आज तिसरा व्लॉग आता अपलोड होणार आहे. आता जाणार आहे आम्ही फिरायला. भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होतो आज फिरायला जायचं, उद्या फिरायला जायचं. तो दिवस आलेला आहे आणि बघू शकता भरपूर पाऊस होतो मित्रांनो. मित्रांनो आधी बाईकने जाणार आहे सोनटेकलीवर. बाईकने जाणार आहे सोनटेकलीला आणि नंतर आमची मित्राची कार आहे त्या गाडीला. चला बघूया पुढे. वातावरण बघा कसं आहे, फुल पाऊस. सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे, तरी पण आम्ही जाणारच. मित्रांनो पाऊस खूप आहे. आता मी आता पेट्रोल पंपावर बसलेलो आहे आमण्याच्या. बघू शकता तुम्ही. आता महबूब आमचा अजून आलेला नाही. बघू शकता मी तुम्ही आमण्याच्या पेट्रोल पंपावर बसलेलो आहे. महबूब काय चाली कर महबूब कुठं जायचं आहे? गुजरातला मला काय काय घ्यायला लागेल? सगळा शिल्दाम जरा शिकवायची गरज नाही तुला. सगळा तुला ऑटोमॅटिक येईल. सगळा काय येईल तुला जरा एकदम. महबूब इधर मथुर दिख रहा है. काय झालं? मसाला लागेल का मथुर? खूप घेतलेला आहे, सगळं घेतलेलं आहे. आणि हे बाटला गॅसचा बाटला मिक्सर घ्यायला लागेल. बघेल लक्ष आता फुकाड अक्कल शब्द गप बसा. काय बोल ना, काय बोलत आहे तुला? त्यांनी व्हिडिओ बनवून घेतली. कुठं सुटले निसा? अरे चालले देणं माहित नाही. याला लढू आलेलं आहे. आता एक अंडा भरल पाण्यामध्ये. नवीन नवरा सकाळी लगीन झालेलं नाही तरी 5 वाजल्यात चॅटिंग बघ कसं करतो बघा. सकाळी काय गरज आहे का? कधी सुधारायचा येऊ? काय बोलला म्हणे? काय बोलायचं तुला? सुधरेल तो. आता तुला एवढं लढतं का? त्या सांग पहिले. अजून लगीन नाही झालेलं तरी पण तू एवढा अंडा का भरला पाण्यामध्ये? तुला जायचं कुठे? जमल तर तुला समजेल गावा. मनाला विचार काय होत्या. मग तू सगळ्यांना माहित आहे. लक्ष द्यायला पाहिजे. परिस्थिती काय बघायची बघा जरा. वरती गाडीच्या ट्रकच्या मागे बसची ट्रॉली गेली. बसची ट्रॉली गेली त्याच्यावरती बस. एवढा पाऊस पडतो तरी सरकार काय सुविधाच त्यांना. त्यांची परिस्थिती बघा त्यांची. डायरेक्ट खुला ओपन बसले डायरेक्ट. चला आता लागलेली मुंबई आहे. चला जायचं कुठे मित्रांनो? सोमनाथला जायले. सोमनाथ ज्योतिर्लिंग. आता मला माहित गुजरात सोमनाथ ज्योतिर्लिंगला राहत आहे. समृद्धी हायवे बघू शकता तुम्ही मित्रांनो. समृद्धी हायवे मित्रांनो. चला पुढे जायचं मित्रांनो. महबूब काय लक्ष तू मथुर का? महबूब मथुर भाई एकच मॅटर केलं भाईली. बस मर्डर केले फक्त. त्याच्यात म्हणतो बघा नवीन नवर आहे का? व्हिडिओ बघा सिस्टीम कशी काढतो. त्याला अरे चांगलं आमचा महबूबला मथुरच्या दुरीला आलेला मायवरचं महबूब बोल ना. मागचा मुर्दा बघायचा काही बघत नाही. खरंच बोलतात आहे. वाचेराचा भाग आहे मथुर. माहिती ना मथुर काय आम्ही ब्रेकफास्ट करतोय. अरे इडली नाही घेतली रे बाबा. एक इडली चाल. पेंडी भरायला थांबलेलं आहे भिवंडीला. बघू शकतो भिवंडीचं पेंडी पण बघू शकता. पेंडी पण भिवंडीचा ऑफलाईन रायडर आहे का? वाचेराचा रायडर आहे. आमण्याचा रायडर भाई. तुला काय बोलतो? टॅलेंट. नाश्ता केला त्याने दाखवला. लवकर आपण नाश्ता पोट भरला भाऊ तुझा. काय केलं नाश्ता? नाश्ता कसा? डोसा सांबर. पोट भरला तर गाडीचं पोट भरू. किती भरायची? भरू काय बसल तेवढा. किती बसले? किती किलो बसले? एक मिनिट लागली गाडी लागो. 10 मिनिटांचा एक रस्ता मिस झाला. तू आता फोनवर बोलतो. एक रस्ता मिस झाला बोले. बघा किती बडबड. माहित नाही चाललं जायचं कुठं म्हणे. रस्ता मशिदा गुजरात मशानाला.
म्हशी जाणार आहे तिथल्या म्हशी 5 दिवस घेऊ गेल्या पहिले. दुधाचं काही टेन्शनच नाही, डाईटचं पण टेन्शन नाही. तुम्हाला अक्कल पण कमी आहे, जर दूध पिलं तरी अक्कल येईल. रोशन का अक्कल कमी आहे तुला? मग म्हशी कंच्या कालच जन्माला आलो मी. हा? इलेल्या ना ज्यात. इल्लेल्या. इलेला नाही, इयाला ना ज्यात. दुधाचं काही टेन्शनच नाही, बॉडी अशी बनल ना माझी. म्हणजे इकडे इयाला करायचे. माझी बॉडीच बनल. एक एक मसाला सगळं मी गुजरातच्या. तुला रॅडा आणायला लागेल. पण कमी पडेल भाऊ. रेडा. नाही बोलला काय करशील म्हणे मदत, त्यात तर बोल तू. बाहेर काय घालायचं आपण याला? मी त्याला या देईन ना, काही शोकेश नाही तर माझं कपाट देईन त्याला. पकडायला कपाट भेटतो. भावाचा लगील आहे का? कूलर दे ना, कूलर. कूलर देईन. कूलर मध्ये काय होईल? लोक असतील आपल्याला. मोठा कूलर असा नाही कूलर मग? बाई तो लग्नाला लग्नाला कूलर cooler असेल ते. हा. याच्या घरातल्या कपडे उरून गेला लाईट. तुला काकांमध्ये बसून वरतो. हे दोघांचा आहे असेल आमचा रोशन भाऊ. हा, मनोज ढोले आणि नितेश कांबेर यांच्या तर्फे. कुठला आहे म्हणे? बोल ना. कुठला कूलर भेटेल त्याला लग्नामध्ये जो कूलर लागतात ना, मोठा कूलर भेटेल रे. अरे पत्र पण होऊन गेली. पत्राने घालायला पाहिजे काय डायमंड टाकले ना ते. मला माहित नाही का आयफोनला डायमंड असतात ते. ते पण 1050 लाख टाकलं ते. कोणी माहित? 50 लाखाचा मोबाईल आहे माझा, काच फोडली तुम्ही. विषय काही वेगळा आहे. कसं आहे, उलटा तू गाडी घेत असता तुला एक डझन मध्ये जात म्हणजे तू आता भांगर गाडी पण तशी पेऊन झोपले. दारू पेऊन. मित्रांनो दारू पेतो ना, जर हायवेवर गाडी याला असं नको, याच route. दारू कमी प्या जरा मित्रांनो. गाडी बघा कशी पलटी आली. ड्रायव्हर पण एकदम रावडी असेल ह्यो. ऍक्सिडेंट झालं बघा, इथून पलटेले बघा. तिसरा ऍक्सिडेंट हा बघा मित्रांनो. संभाळून चालवा गाडी. दमन मध्ये दमन गुजरात मध्ये आलेले आहे. हा. तर आता आम्ही पुढचा आता रिसॉर्ट बघणार आहे. तशी आमची आज वस्ती होणार आहे. मग त्याच्यानंतर पुढचं नियोजन ठरवून आम्ही काय करायचं. पार्टी वगैरे आमची आता तिथेच होणार आहे. आता सीएनजी किती मारायची मग? सीएनजी टाकूया, आपण बघू आता किती बसते. चला सीएनजी मारूया. मध्ये वातावरण बघ असं. आपलीकडे पाऊस पडतो तरी पण गरमी होते, पण इकडे तसं नाही. इकडे एकदम थंड वातावरण आहे, एकदम शांत. आणि नितेशला हे सर्व वातावरण बघून पाणी महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे ना, ती गुजरात मध्ये पण आहे. असं नका समजू की मोदी इकडे सर्व जास्त हे करतो, असं काही नाही. असं काय आहे? तो लक्ष इथे पण नाही देते. रस्त्यावर तलच असले. गुजरात मध्ये पण असं तल्यामध्ये रस्ता आहे. नक्की तलाव आहे का रस्ता आहे काहीच समजत नाही आम्हाला. काय मित्रांनो नाही ते पण ट्रेन चालली आहे समोर. ट्रेन पण आहे बाबा गुजरात. बघा झूम करून दाखव तुम्हाला. हे बघा ट्रेन चालली. एक गोष्ट आवडली मला, बजरंगबलीचा कथा बघा कसा मित्रांनो. एकदम बाण सुद्धा आहे, एकदम रामाचा बाण. मला एक गोष्ट आवडली गुजरात मध्ये, हर एक चौकात बजरंगबलीचा किंवा शिवाजी महाराजांची मूर्ती. महाराणा प्रताप ही गोष्ट आवडली. महाराणा प्रताप. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकी झाली, त्यांच्यामुळे मनोज ढोले बघा कसं खुश झालेलं दिसतं एकदम. काय बोलायचं मनोज ढोले? आज मला असा आनंद झालेला आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले, त्यामुळं मराठी माणसासाठी हा चांगला दिवस आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आज इथे गुजरात मध्ये आलेलो आहे. तर आम्ही काय मॉल आहे आणि इकडे आम्ही थोडासा एन्जॉय करणार आहे, फटाकड्या वगैरे वाजवणार आहे. आणि आम्ही गुजरात मध्ये आल्यावर बघतो तर डायरेक्ट शांती वातावरण आहे, एकदम मस्त आहे. बघू शकता आमच्या गणपती बाप्पा आणि शिवाजी महाराज मूर्ती बघू शकता. वातावरण बघा एकदम शांत वातावरण आणि हिरवगार. रस्ते बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती रस्ते खराब आहेत, गुजरात मध्ये रस्ते बघा. एक असं कागद पण नाही दिसत, कचरा सुद्धा नाही इथे. असं छान वाटतं इकडे. चला गुजरात मध्ये एंटर केलेलं आहे. एंट्री आता आम्ही सध्या झालेली आहे. आता आम्ही आता रूम बघतोय तिथे. आमचं नियोजन आता जेवणाचं वगैरे आता करू. पुढची प्लॅनिंग आमची बीच वरती जाणार आहे. रस्ते बघा इथले किती साफ सुथरे रस्ते. आपल्या महाराष्ट्रामध्ये कचराच कचरा करून जातो. आम्ही दमनला आणि आता आम्ही मस्त रूम घेणार आहे आणि स्टे करणार आहे इथे. त्यानंतर आम्ही बीच वरती जाणार आहे. बीचवर जाणार आहे फ्रेश होऊन, आणि मग जेवणाचं आणि मग बाकी काही असेल ते सर्व करणार आहे. तुम्ही सुंदर असं वातावरण. आता चालू आम्ही बीच वरती चाललेलो आहे. कचरा सुद्धा बीच बघू शकता तुम्ही. सुंदर असं वातावरण बघण्यासारखं.
किल्ला सुद्धा बघू शकता, शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. वातावरण एकदम शांत वातावरण. काही आता पोहोचलेलं आहे आम्ही दमणला आणि आज स्टे करणार आहे आणि आम्ही उद्या जाणार आहे दोस्ती यारी. अरे किधर बाकी एक दोस्त व्हिडिओ नहीं कर रहे. आम्ही आलो ना आता बीच वरती. इकडे बघ, इकडे कुठे बघते एन्जॉय करण्यासाठी आलेली. अरे वातावरण खूप जास्त छान आहे. मस्त एकदम छान वातावरण आहे. एवढा आम्ही आयुष्यात कधी झाड बघितलं नाही एवढा मोठा. मोठा आहे हा झाड. गुजरात मध्ये असं झाड आयुष्यात बघितलं नाही. मी पण आयुष्यात पहिल्यांदा बघले जन्माला आले. हे बघा मनोज झोले काय बोलतो बघा. तिच्यापेक्षा डबल नाही. कसं गोला केलेलं बघू शकतो तुम्ही. आंब्याचा वाट आणि ह्यो वाशेराचा आलची माणूस हा मनोज ढोले. आता बाटला करत आज आम्ही पूर्ण नाईट इथं फुल एन्जॉय करणार आहे आणि सगळे फुल धमाल होणार आहे. फुल धमाल होणार आहे. चला बाटला काढा साहेब. काढलेलं ये बघा दादा या. 200 किलोचा बाटला. काढलेले गाईज रूम बुक केला बघू शकता तुम्ही. सेलिब्रिटी वगैरे कसं झोपलेलं आहे. हा बघा सेलिब्रिटी आमचं झोपलेलं आहे. मस्त एसी चिल्ड आहे रूम. अजून काय बाकी आहे का रूम मध्ये काय कमी आहे का रे. किचन आहे पण तिथं कुक नाही आमच्या जवळ. One man show. स्टॉक बघा कसं आणले 1 मॅन शो. जा जरा चिकन बनवू जा. चिकन आपला रोशन भाई तशी आणलेले आम्ही त्याला खास आम्ही त्याच्या हातचा आम्हाला काहीतरी काहीतरी खायचं. टेस्टी भावा. त्याच्या हातचा आम्हाला काहीतरी खायचंय या हिशोबात. हे बघा, आपल्या बरोबर स्टॉक आहे फ्रीजर. काय नाही ऑलरेडी तुम्ही घेतलाय ना रे. अंडा काय अंडा अंडा आपले रूमच्या बाहेरचा सीन आहे बघू शकतो तुम्ही. नारळ बघा नारळ तू देणार सगळ्या बाहेरचा scene एकदम सर्व दे, chilled. tension नको घेऊ. एकदम सेलिब्रिटी कसा आहे बघू शकता मित्रांनो बाहेरचा सीन. चिकन तेल गरम होतं चला चिकन मस्त चिकन आणि अंडी फ्राय मच्छी फ्राय सगळं करायला बघा गॅस बघा आपला. हा गुजरातला जायचा रस्ता आणि हा रोशन शलार भडकलेला आहे. बरोबर चिकनचं पीस जास्त मोठं ठेवलं जेवढं कमी चिकन तर मी तोडलं होतं. याला नित्याला मोला नित्याला धरला होता ना. तिथं जरा बारीक करणार मला बहुत. बघा आमचा वाशिरगावचा रोशन शलार फ्राय झाला बघ. पाककृतीचा फ्राय झाला. झाडाचे जे काढ त्याला बाहेर. वाशिरगावचे रोशन शलार कुक मिस्टर कुक बघू शकता तुम्ही. चिकन बनवायला घेतले मित्रांनो. काहीच सल्ला सुद्धा पहिला चिकन झालेलं बघू शकतो मला टेस्ट कशी आहे चिकनची. चिकनची टेस्ट इतकी भारी आहे. जास्त कुक तुम्हाला कुठेही पूर्ण महाराष्ट्रात भेटणार नाही. कुक दाखवतो तुम्हाला कुक दाखवतो तुम्हाला. आता हे बघा कसं कुक येतं आमच्याकडे. एकदम भारी टेस्ट. एक नंबर टेस्ट झाला भावा. एक नंबर टेस्ट. टाइम झालेला आहे आमचा. आम्ही सर्व काही सर्व रेडी झाले. चिकन फ्राय, दाबेली, सलाडेली. आपलं डिश काय एकच dish आहे. पार्टी पार्टनर. चला एन्जॉय. आता रूम मधून निघालो आहे मी. आता जाणार आहे बीच वर. चला बघूया नेक्स्ट. आम्ही निघालो आहे. आता निघालो आम्ही बीच वर. देवका बीच वरती. देवका बीच वरती बघूया. रस्ता बघा कसा. रस्ता बघा एक किती छान आहे. पिशवी नाही काय नाही कचरा सुद्धा नाही.